सोलापूरकरांची 60 वर्षाची प्रतीक्षा संपलेली आहे। 1966 पासून सर्व सोलापूरकर अभियांत्रिकी महाविद्यालयाची वाट पाहत होते। वास्तविक पाहता त्यावेळेस आपल्याला मंजूर झालेलं अभियांत्रिकी महाविद्यालय हे कराडला हलवण्यात आलं होतं। अनेक वर्ष इथल्या सामान्य लोकांची ही प्रतीक्षा होती। मी प्रथमतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व तत्कालीन पालकमंत्री व सध्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी जो शब्द सोलापूरकरांना दिला होता की सोलापूरला स्वतःचं अभियांत्रिकी महाविद्यालय मंजूर करून देऊ, आणि आज खऱ्या अर्थाने मंत्रिमंडळात त्या महाविद्यालयाला मंजुरी मिळालेली आहे। लातूर पॅटर्नप्रमाणेच यंदाच्या वर्षी 3 विषयांचं या ठिकाणी सुरुवात होतोय, आणि विशेष करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची स्पष्ट सूचना होती की सोलापूरकरात मध्ये मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग आणि कष्टकरी वर्ग असल्यामुळं तंत्रनिकेतन विद्यालय सुरू ठेवूनच या महाविद्यालय या ठिकाणी मंजुरी देण्यात यावी, आणि त्याच अनुषंगाने सोलापूरच्या सध्या चालू असलेल्या तंत्रनिकेतनच्या जागेत जी 34 एकर जागा आहे त्या ठिकाणी ह्या अभियांत्रिकी महाविद्यालयाला मंजुरी मिळाली आहे। सोलापूरचे विद्यमान पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरेभाऊसुद्धा सातत्याने यासाठी पाठपुरावा करत होते। अनेक वेळा मी देखील अधिवेशनात याबाबत बोललो आहे। मुख्यमंत्री साहेबांनी कार्यवाही करण्याचे आदेश प्रधान सचिवांना दिले होते। कालच्याच अधिवेशनामध्ये चंद्रकांतदादांनी सुद्धा त्याबाबतच्या भूमिका स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी अधिवेशनात सांगितलं होतं की याच वर्षी आम्ही सोलापूरचं हे कॉलेज सुरू करू। अगदी मागच्या आठवड्यात सोलापूरला कृतज्ञता मेळाव्याला आल्यानंतरही साहेबांनी शब्द दिला होता। शब्दपूर्ती करणारं एक आश्वासक नेतृत्व जे महाराष्ट्राला लाभलेलं आहे, यासाठी मी देवेंद्र फडणवीस साहेबांचा आभार मानतो की हे काही छोटं काम नाही, फार मोठं आहे। म्हणजे जवळपास 60 वर्ष आम्हाला यासाठी प्रतीक्षा करावी लागली, आणि अनेक पिढ्यांचा आशीर्वाद मला वाटतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना या माध्यमातून लाभणार आहे। कष्टकरी कामगार वर्गांचे पाल्य आता चांगलं मोठं इंजिनिअरिंगचं शिक्षण सोलापूर शहरात घेऊ शकणार। दादा, नसरापूर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आज खासदार प्रणिती शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, नैतिकता पाळत त्यांनी हा राजीनामा द्यावा, कारण एवढी मोठी घटना घडलेली असताना तुम्ही ज्या पद्धतीनं बंगालच्या विजयाचा विजयोत्सव साजरा करता ते नाही करायला पाहिजे। तुम्हाला सुद्धा एक मुलगी आहे, याचं फान कुठेतरी ठेवून त्यांनी तो राजीनामा द्यावा, अशा पद्धतीची मागणी प्रणिती शिंदेंनी केली। नसरापूर घटनेचा प्रथमतः आपण सगळ्यांनी निषेध केलेला आहे। स्वतः राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी याबाबत संवेदनशीलपणे भूमिका मांडलेली आहे। फास्ट ट्रॅक पद्धतीने हा विषय चालवून त्या ठिकाणी आरोपीला कठोर शिक्षा देण्याचा प्रयत्न सरकार करण्याचं असं सांगितलं आहे। आपलं राष्ट्र, आपलं राज्य हे डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेच्या संविधानावरती चालतो। संविधानाच्या म्हणजे कायद्याच्या चौकटीत राहून अगदी जलद पद्धतीने आरोपीला शिक्षा देण्यासाठीची भूमिका मुख्यमंत्री साहेबांनी यापूर्वीच मांडलेलं आहे। मला कुठेतरी प्रणिती शिंदे, आदरणीय प्रणितीताईंची क्यू येते त्यांच्या बुद्धिमत्तेची। त्या आमदारच्या खासदार झाल्या, त्यांची राजकीय वाढ झाली, परंतु बुद्धीची वाढ कुठेतरी होताना दिसत नाही आहेत। आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेबसुद्धा या देशाचे गृहमंत्री होते। त्यांच्या कार्यकाळातसुद्धा देशात अनेक अनिष्ट घटना घडल्या, त्यावेळेस याच ताई आमदारसुद्धा होता। त्यावेळेस त्यांनी अशा पद्धतीचं राजीनामा आपल्या वडिलांना किंवा संबंधित नेतृत्वाला त्यावेळेस मागितलेला आहे का? कुठंतरी वर्षातनं 4दा 3मै 6मै 9मै वार्षिक असं सोलापूरला यायचं आणि नेहमीच राजकीय वक्तव्य करायचं, उठसूट पात्रता नसताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवरती, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांवरती बोलून TRP स्वतःकडे ओढून घेण्याचा ते सातत्याने प्रयत्न करत असतात। त्यांनी कुठंतरी या गोष्टी थांबवल्या पाहिजे। सरकार आरोपींना शिक्षा देण्यासाठी कटिबद्ध आहे। आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की ज्या वेळेसपासून मोदीजींचं राज्य या देशात आलं, ज्या ज्या ठिकाणी अशा घटना घडल्या असतील क्रूरतेच्या, त्या ठिकाणी सरकारने कायद्याच्या चौकटीत राहून त्यातनं असलेल्या संधीतनं आरोपींना शिक्षा देण्याची जलद प्रतिक्रिया केलेली आहे, आणि स्वतः मुख्यमंत्री साहेब आश्वासक असताना कुठंतरी त्या भूमिका ठेवायचं आले की प्रत्येक वेळेस पत्रकारांचा बूम कुठंतरी त्यांना मला वाटतं जास्त प्रिय आहे, आणि ते समोर घ्यायचं आणि अधिक काहीतरी टोकाचं बोलायचं। आजची सोलापूरची जर तुम्ही माहिती घेतली तर अगदी ज्या काँग्रेस कमिटीमधनं त्यांची प्रेस झाली त्याच्या बाहेरच सकल हिंदू समाजाचं त्या ठिकाणी निषेध आंदोलन होतं। तुम्हाला जर त्या पीडित कुटुंबियाबद्दल संवेदना असतील, भावना असतील, तर तुम्ही त्या ठिकाणी उपस्थित राहणं अपेक्षित होतं, तुमचे भावना त्या ठिकाणी नोंदवणं अपेक्षित होतं, परंतु तुम्हाला कुठेतरी सकल हिंदू समाजाची ॲलर्जी आहे म्हणून तुम्ही जाणीवपूर्वक त्या ठिकाणी जाण्याचं टाळलं आणि केवळ मीडियासमोर भाष्य आपण केलेलं आहे। वास्तविकता मी प्रणितीताईंना पुन्हा एकदा विनंती करेन की लोकांनी तुम्हाला खासदार म्हणून काम करण्याची संधी दिल्यानंतरनं तुम्ही सोलापूरच्या विकासासाठी काम करा, सातत्याने राजकारण करायचं, विकासावरनं राजकारण करायचं।
एकीकडं म्हणायचं की हे सरकार आम्हाला निधी देत नाही आणि दुसऱ्या आमदारांनी मग ते सुभाष बापू देशमुख असतील, सचिन कल्याण शेट्टी साहेब असतील, ह्यांना भाजप सरकारकडनं मिळालेल्या निधीचं श्रेय घ्यायचं. त्यांना एक घाणेरडी सवय की मंजूर होणाऱ्या योजनेचं पत्र तयार करायचं, मंत्र्यांना भेटायचं, फोटो घ्यायचा आणि ते मीच केलं म्हणून सांगायचं. जर तुमची ही भूमिका सत्याची असेल तर तुम्ही दुसरी बाजू पण म्हणजे विमानसेवा झाल्यानंतर तुम्ही आभार मानायला केंद्रीय मंत्र्यांकडे गेलात का? ज्यावेळी सोलापूरला वंदे भारतची ट्रेन सुरू झाली तुम्ही आभार मानायला गेलात का? अगदी बेंगलोर मुंबईची ट्रेन सुरू झाल्यानंतर आभार मानायला गेलात का? ती ट्रेन अन्य शहरातनं जाणार आहे अशी चर्चा सुरू झाल्यानंतरची तुमची भूमिका तुम्ही त्या ठिकाणी मांडली का? म्हणजे जे हे सरकार करतं आहे त्यावेळेस कुठेतरी त्या सरकारचा लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही आभार मानणं गरजेचं होतं. मी ताईंना आपल्या माध्यमातून विनंती करतो, तुमच्या घरात सुसंस्कृत राजकारणाचा वारसा आदरणीय शिंदे साहेबांकडून आहे. सुशीलकुमार शिंदे साहेबांनी संपूर्ण हयात ज्या पद्धतीने राजकारण केलं, प्रत्येक पक्षाशी त्यांचे घनिष्ठ मैत्रीपूर्ण संबंध होते. वाजपेयीजींच्या काळात त्यांनी अमेरिकेला भारताचं प्रतिनिधित्व केलं. भाजपाचा किंवा विरोधी पक्षाचा प्रत्येक मोठा नेता सोलापूरला आल्यानंतर सुशीलकुमार शिंदे साहेबांशी कशा पद्धतीने संबंध ठेवून वागतो आणि आपण त्याच्या नेमकं उलट विरोधाभासाने वागताय, टोकाची टीका करताय, खालच्या पातळीवरती जाऊन टीका करताय, अपेक्षापेक्षा अवास्तवपेक्षा मोठ्या नेत्यांवरती तुम्ही टीका करताय. कुठंतरी त्यांनी आपले अनुभवाच्या राजकीय अनुभवाप्रमाणे, मी वय म्हणणार नाही, राजकीय अनुभव आपलं जसं वाढत आहे त्या अनुषंगाने आपण आपली बुद्धीसुद्धा वाढवण्याची कुठेतरी गरज वाटते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे माणुसकी देखील राहिली नाही असं देखील ते म्हणाले. मी म्हणतोय ना, त्यांच्या बुद्धिमत्तेचाच हा प्रश्न आहे. वास्तविकता त्यांनी जर अभ्यास केला तर मुख्यमंत्री साहेबांनी पहिल्या दिवशीच याबाबतची स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. आजसुद्धा जी कॅबिनेट बैठक झालेली त्या कॅबिनेट बैठकीमध्ये सुद्धा चर्चा झाली की लैंगिक शोषणाच्या बाबतीत जर कुठला आरोपी असेल तर त्याच्या पॅरोलवरचा जो काय बाहेर येण्याचा कायदा आहे तो बदलण्याची गरज असल्याचं सुद्धा या मंत्रिमंडळाने चर्चा झाली. म्हणजे राज्याचं मंत्रिमंडळ मुंबईत एका ठिकाणी याबाबत सकारात्मक चर्चा करत असताना आपण केवळ सुट्टीला सोलापूरला येऊन कुठेतरी प्रसिद्धीचं स्टंट करणं चुकीचं आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे. प्रशासनावर दबाव आहे, राज्यकर्ते आहेत ते प्रशासनावर दबाव आणतात, त्यामुळे कामं होत नाहीत असा पण त्यांचा सूर आहे. प्रत्येक वेळेस आलं की ते त्यांचं स्टाईल आहे की नकारात्मक बोलायचं. विकास होत नाही आहे, विकास होत नाही म्हणजे कोणाचा, ह्यांना निधी मिळत नाही आहे म्हणून त्यांचा आरोप आहे. परंतु सोलापूरच्या सगळ्या विधानसभेमध्ये म्हणजे ज्या भागाचे खासदार आहेत त्या सगळ्या 6च्या 6 विधानसभामध्ये मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे. त्यांच्या सरकारच्या कार्यकाळापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात निधी आताच्या सरकारने दिलेला आहे. विशेषतः पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांनी तालुक्यातल्या शेवटच्या गावापर्यंत निधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या मध्य विधानसभामध्ये जवळपास 125 ते 150 कोटी रुपये एका वर्ष दीड वर्षात मंजूर झालेले आहेत. एवढी सगळी कामं होत असताना, एवढी सगळी विकास कामं 1400 कोटी शहराला मंजूर होत आहेत, विमानसेवा मंजूर होते, इंजिनिअरिंगचं कॉलेज मंजूर होत आहे. मग हा सगळा विकास कुठेतरी प्रणितीताईंना दिसत नाही आहे का? हा त्यांनी कुठेतरी शोध घेतला पाहिजे. त्या सोलापूरला आल्या तरच मला वाटतं त्यांना कळेल की सोलापुरात काय विकास होणार आहे. नेहमीच दिल्लीला किंवा सोलापूरच्या बाहेर राहणाऱ्या ताईंना हे इकडचं सोलापूरचे प्रश्न कळणार नाही आहेत. फक्त निवडणुकीच्या समोर लोकांवर गुन्हे दाखल केले जातात, मात्र नंतरच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर या ठिकाणी मटके किंवा अवैध व्यवसाय हे चालू असतात, डान्स बार चालू असतात. यासाठी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना सुद्धा विधानसभेमध्ये बोलावं लागतं. सत्ताधारी आणि जे अधिकारी आहेत त्यांची साटलोट आहे अशा पद्धतीचे सुद्धा आरोप ते करत आहेत. लॉ ऑन ऑर्डर मेंटेन ठेवण्याचं काम प्रशासन सातत्याने करत आहे. एकंदरीत कालच्या अधिवेशनामध्ये ज्यावेळेस काही आमदारांनी ही सभागृहात माहिती उपस्थित केल्यानंतरनं शासनाच्या वतीने जी अधिकृत आकडेवारी सभागृहात सांगण्यात आली त्याची जर आकडेवारी आपण तपासली तर सातत्याने हा प्रमाण घटताना आपण या ठिकाणी पाहत आलो आहे आणि ती आकडेवारी सरकारने सभागृहामध्ये दिलेली आहे. मग असं असताना कुठंतरी आपण चुकीच्या पद्धतीने लोकांचा माइंडसेट करण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. ते विरोधक आहेत, त्यांची ती भूमिका आहे, खोटे नॅरेटिव्ह पसरवलं पाहिजे. परंतु प्रशासन या ठिकाणी अतिशय प्रभावीपणे काम करत आहे. काही घटना या घडतात त्या काही हेतुपुरस्पर किंवा ठरवून घडले जात नाहीत, त्या अनपेक्षित ॲक्सिडेंटल त्या घटना होत असतात. जसे की आता सोलापूरची घटना घडली, त्याच दिवशी 6 लोकांना प्रशासनाने ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही प्रशासनाला निश्चित याबाबतच्या
सूचना देऊयात की शहराची कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याच्यासाठी प्रशासनाने अधिक दक्षता घेतली पाहिजे. परंतु आपण सुद्धा सगळ्यांनी कुठेतरी प्रशासनाची बाजू सत्याची घेतली पाहिजे की सोलापूर हे उत्सवाचं शहर आहे. आपण पाहतो वर्षभर शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्सव असतात, मिरवणुकीचा ताण असतो, ग्रामीण भागात आषाढी वारी असेल, अनेक उत्सव सोलापुरात पोलीस प्रशासनावर होत असताना, ताण येत असताना सुद्धा प्रशासनाने प्रभावी काम केलं. म्हणूनच आपल्या शहरात कुठेतरी कायदा आणि व्यवस्था कंट्रोलमध्ये आहे. काही घटना घडलेत ते दुर्दैव आहेत, ते निषेधार्थ आहेत आणि पोलिसांनी याच्यावरती अधिक प्रभावी काम करतील हाही मला विश्वास आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.